नमस्कार मंडळी, विमीज खाद्ययात्रामध्ये तुमचं स्वागत आहे. शिमग्याचा आनंद घ्यायला यावर्षी आम्ही कोकणातल्या आसुर्डे गावात गेलो होतो. तिथल्या होलिकोत्सवाचा एक संपूर्ण व्हिडिओ यापूर्वीच विमीज खाद्ययात्रा या आमच्या चॅनलवर टाकलाय. तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. होळीच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो. कोकणातल्या होळीचा प्रत्यक्ष अनुभव तर घेतलाच, पण गावातल्या मोकळ्या वातावरणाचा, शुद्ध हवेचा मनमुराद आनंद घेतला. आसुर्डे गावात पोहोचण्याआधी आणि आसुर्ड्याहून परत येताना आम्ही अजूनही काही ठिकाणं बघितली. त्या पर्यटनाचा आणि कोकणातल्या इनमिन 2 दिवसांच्या वास्तव्याचा तुम्हालाही आनंद घेता यावा म्हणून आजच्या या व्हिडिओचा प्रपंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या या सहलीत तुम्ही सुद्धा घर बसल्या सामील व्हा. आणि हो, आमचं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून टाका, म्हणजे अजूनही छान छान व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. पुण्याहून आम्ही एकूण 16 जण आसुर्डे गावाकडे निघालो. आमचे मित्र श्री व सौ मुळे आधीच सर्व व्यवस्था पाहायला आसुर्ड्यात पोहोचले होते. त्यावेळी उन्हाचा तडाखा प्रचंड होता. त्यातच विमीजच्या विशेष सल्लागारांची प्रकृती जरा बिघडली. त्यामुळे तेवढ्या प्रवासातली गंमत शूट करायची राहूनच गेली. वाटेत ताम्हिणी घाटात थांबून चहा पोहे असं खानपान झालं. आणि मग थेट गेलो चिपळूण जवळील लोटे परशुराम मंदिर पाहायला. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि त्याला मोठा इतिहास आहे. अर्थात आत्ता काही तो सांगायला वेळ नाही, पण मंडळी अगदी आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे. भर उन्हाची वेळ असल्याने वाटेत थोडी विश्रांती घेतली. लिंबू, कोकम सरबत, जलपान केलं तरी पोटातले कावळे काही तेवढ्यावर शांत झाले नाहीत. त्यामुळे मोर्चा वळवला तडक आम्रबन रेस्टॉरंटमध्ये. इथे अगदी घरगुती स्वादिष्ट जेवण बुफे पद्धतीने मिळतं. आणि हो मंडळी, हे आम्रबन रेस्टॉरंट अगदी लोटे परशुरामाच्या जवळ आहे. या आम्रबनात आमची क्षुधा शांती तर झालीच, पण सृष्टी सौंदर्याची नेत्र सुखद शीतल अनुभूती मिळाली. केवळ अवर्णनीय असा तो परिसर होता. चिपळूणला जाता जाता आवर्जून जेवायला थांबावं असं हे उपाहारगृह आहे. आतमध्ये फोटो काढण्यासाठी जागा तयार केली आहे आणि बाहेर मोकळा निसर्ग, किती फोटो काढाल असं म्हणत असतो. हीच ती चिपळूणची वसिष्ठी नदी आणि हा मुंबई गोवा महामार्ग. मगाशी मी शीतल एवढ्यासाठी म्हटलं की वरती सूर्य आग ओकळ होता, पण पवनदेव प्रचंड वेगाने आमच्यावर आल्हादायक वायू वर्षाव करत होते. तिथून हलावसच वाटत नव्हतं. आम्हाला खात्री आहे हे दृश्य बघूनच आत्ताच्या आत्ता इथे यावं अशी इच्छा तुमच्या मनात नक्कीच आली असेल. मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण ह्या आम्रबनला भेट देऊन गेलंय कमेंट करून मला नक्की सांगा. तास 2 तास तिथे रमल्यानंतर मात्र आमच्या हेडमास्तरांनी पटापट बसमध्ये बसण्याचा आदेश दिला. कारण अजून 2 ठिकाणं बघून इप्सित स्थळी पोचायचं होतं. आम्रबनातून आम्ही जवळच असलेल्या रावतळे परिसरातील
विंध्यवासिनी या देवीच्या स्थानावर आलो. जंगल आहे, हे बाळ आहे. देवी विंध्यवासिनी दारात थांबणार गाडी. हे मंदिर अगदी प्राचीन म्हणजे यादवकालीन असल्याचं समजलं. तिथल्या स्थानिक कोळी बांधवांनी परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी देवीची मूर्ती दगडांखाली गाडली आणि साधारण 1988 साली तिची पुनर्स्थापना केली अशी कथा आहे. आतमध्ये फोटो काढायला परवानगी नव्हती, त्यामुळे नुसतं दर्शन घेतलं आणि बाहेर मात्र मस्त फोटो सेशन केलं. सहल म्हटली की धम्माल, मस्ती आणि फोटोग्राफी असं हल्लीचं समीकरणच आहे, नाही का? विंध्यवासिनीच्या दर्शनानंतर आमची गाडी वळली डेरवणकडे, तिथली प्रसिद्ध शिवसृष्टी पाहायला. ही शिवसृष्टी आपल्या थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जाते. शिवछत्रपतींच्या संपूर्ण आयुष्याचा आलेख या भव्य दिव्य कलाकृतीतून आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळातील अनेक प्रसंग, मावळे, वेगवेगळे संत महंत, राजे, दरबार इतकंच नाही तर अगदी हत्ती, घोडे सुद्धा त्रिमितीय म्हणजे 3D स्वरूपात तयार केले आहेत. प्रत्येक चेहरा जिवंत वाटावा इतके सूक्ष्म बारकावे त्यात रेखाटले आहेत. अक्षरशः थक्क करणारी कलाकृती म्हणजे स्थापत्य कलेचा उत्तम नमुनाच म्हटलं पाहिजे. इथे मात्र आम्हाला फार वेळ थांबता आलं नाही. पुढच्या मुक्कामी पोचायचं होतं. त्यामुळे चहापान करून आम्ही मुळे बंधूंच्या आसुर्डे गावाकडे कूच केलं. सूर्य मावळायच्या सुमारास आम्ही त्यांच्या घराजवळील मंदिराच्या आवारात पोहोचलो आणि त्यांच्या घराच्या पहिल्या दर्शनानेच आहा असं झालं. अगदी प्रथम तुझं पाहता जीव वेडावला या गाण्याप्रमाणेच सामान सुमान ठेवून तिथल्या ओपन एअर नळावर हातपाय तोंड धुतल्यावर सगळा थकवा, शीण अगदी क्षणार्धात पळून गेला. इथे आम्ही ऍक्च्युली सगळे आलोय ते वेळेत झालोय. खूप खूप छान वाटलं. जितके वेळा हातपाय धुवू तितके वेळा फ्रेश होऊ. येस, मजा आली की नाही? नुसतं यायचं आराम करायला. सर्व मंडळी इथे स्थानापन्न झालेली आहेत. आहा, क्या गुळ पाणी देऊन अगदी आपुलकीने तिथे आमचं स्वागत केलं गेलं. रवींद्र आणि मकरंद असे दोघे बंधू. रवी पुण्यात असतात आणि मकरंद दादा आसुर्ड्यात. तेच हे इथलं घर आणि शेती पाहतात. चहापान आणि लगेच सांगीतिक मैफिलीला सुरुवात झाली. संगीत ही आमच्या समूहाला घट्ट जोडून ठेवणारी नाळ आहे, त्यामुळे सहल तिथे मैफल हे ठरलेलंच असतं. बापू सरदेशमुख, धनश्री कुलकर्णी, CM देशपांडे, डॉक्टर नंदकुमार देशपांडे, रमा काजरेकर, अजित शिराळकर आणि मुळ्यांची पाहुणी यांनी गायन सेवा केली. त्यांना उल्हास कुलकर्णी, PM गाडगीळ, मिलिंदाने उत्तम साथ केली. नमस्कार, मी सृष्टी हेमंत तांबे, प्रतीक जोशी सर आणि कुंटे मॅडम आणि विनया परब मॅडम यांच्याकडे गाणं शिकते. मैफिलीनंतर खास कोकणी भोजनाचा आनंद लुटला. साधंच पण अगदी रुचकर जेवण. गरम मसाल्याची आमटी आणि भात, पोळ्या, ओल्या वालाची उसळ, कोशिंबीर, ताक असा मस्त मेनू होता. नमस्कार, माझं नाव हेमंत तांबे. मी सावर्डे चिपळूणहून आलो आहे. आज इथे गरम मसाल्याच्या आमटी आणि भाताचा बेत आहे. विशेष म्हणजे कोकणामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये भात लावणी केली जाते आणि भात लावणीचं पूर्ण कार्यक्रम संपल्यावरती भात लावून झालं की एक आनंदोत्सव म्हणून किंवा श्रमपरिहार म्हणून गरम मसाल्याच्या आमटे भातीचा बेत असतो आणि खूपच छान त्याच्यामध्ये मसाला वापरलेला असतो आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल. गरम मसाल्याची आमटी कोणी चव घेतली, कशी वाटली? सुंदर, अप्रतिम. हो ना. आणि आपण तिथे तेवढी करत नाही सहसा, नाही का? घरी वेगळंच आहे. आम्ही ज्यांच्याकडे आलोय त्या सर्व यजमानांची
अंगत पंगत बसलीये. जेवणानंतर होळीचा समारंभ पाहण्यासाठी देवळात गेलो. रात्री उशिरापर्यंत तिथे थांबलो. मंडळी, नारळ, पोफळी, केळीच्या बागाने समृद्ध अशा कोकणच्या सृष्टी सौंदर्याची एक सैर तुम्हाला घडवणार आहोतच. पण आत्ता मात्र आपण इथेच थांबणार आहोत. कोकणात जाताना आम्ही जे पर्यटन केलं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि विमीज खाद्ययात्रा हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत कोकणचं सौंदर्य पाहायला. बाय बाय. सागवानाचं झाड आहे हे समोर माथेरा जो मोठा पडलेला आहे हा सुद्धा सागाचा आहे. सागाची झाड आहेत.